एकाच रस्त्यावर 3 ते 4 वेळेस एकाच रस्त्यावर काम करण्यात आले आणि एका निधीतून काम करण्यात आले. 3-4 निधीचा पैसा त्याच्यावर खर्च झालेला आहे. एक आहे CR कटरे आणि एक मीनाक्षी बिसेन म्हणून आहेत, दोन्ही महिला ग्रामसेवक आहेत आणि त्यांनी अफरातफर केली आहे पैशाची. हे VA बिसेन म्हणून एक सहाय्यक शिक्षक होते पंचायत समिती आमगाव अंतर्गत. त्यांनी पंचायत समिती आमगाव ते 2004 पासून ते कार्यरत होते. त्या कार्यकाळात त्यांनी पुष्कळ ठिकाणी म्हणजे न जाता गैरहजर राहून सुद्धा त्यांचे पगार काढण्यात आले आहेत. कोणत्या प्रकारची रजा? त्यांना 2015मध्ये पॅरालायसिस झाला होता. हे त्यांचंच म्हणणं आहे, आमचं म्हणणं नाही. तरी ते पॅरालिसिस अर्धांगवायूच्या म्हणजे त्यांचा पूर्ण अर्ध शरीर काम करत नव्हता, तरी त्यांची पूर्ण हजेरी लावून पगार त्यांना देण्यात आलेला आहे. त्या जिल्हा परिषद शाळेमध्ये जे शिक्षक शिकत त्यांना मुख्यालय राहण्याचा 2019च्या GR प्रमाणे त्यांना मुख्यालय राहण्याचा बंधनकारक आहे. त्यांना ग्रामसभेचा ठराव लागतो त्यासाठी. तरी पण कोणतेही शिक्षक मुख्यालय आजही राहत नाही. नमा कि मैं इसके यहाँ रहती हूँ करके, लेकिन घर मालक ने हमको लिख के दिया कि मेरे यहाँ नहीं रहती. सांगा ज्याच्यावर चौकशी चालू आहे त्यांना VRS देता येत नसा शासनाचा नियम आहे. तरी कोणत्या नियमानुसार शिक्षण विभागाने त्यांना VRS दिलं हे यांनी जी तक्रार केल्या होत्या, आजपर्यंत ज्या तक्रारी केल्या होत्या त्या अनुषंगाने काही तक्रारींची चौकशी झाली आणि त्याच्यात पंचायत समिती स्तरावरून ग्रामपंचायत बबई अंतर्गत ग्रामपंचायत बबई येथील तत्कालीन ग्रामसेवक यांनी भ्रष्टाचार केल्याचं निष्पन्न झालेलं आहे. असा अहवाल संबंधित तालुक्याचे गटविकास अधिकारी तत्कालीन गटविकास अधिकारी श्री अजितसिंगजी पवार यांच्या सहीनिशी दिला आहे. तत्कालीन ग्रामसेवकांनी पैशाची अफरातफर खोटे बिल लावून किंवा काम न करता पैशाची उचल केली हे त्यांच्या अहवालात नमूद आहे. तरी पण आजपर्यंत 1 वर्षापेक्षा जास्त काळ झालेल्या लोटूनही आजपर्यंत मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी कोणत्याही प्रकारची त्यांच्यावर कारवाई केली नाही किंवा त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारची वसुली केली नाही. त्यांना निलंबित करण्यात यावी अशी आमची मागणी होती. पण आतापर्यंत त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही निलंबित करणार नाही, आमचा अधिकार नाही. पण माझ्या मते मला माहिती असल्याप्रमाणे जो अधिकारी ज्या कर्मचाऱ्याला नियुक्त करतो त्यालाच त्याच्या निलंबनाचा अधिकार असतो. हा शासकीय नियम आहे. तरी पण मुख्य कार्यकारी अधिकारी हे म्हणतात की आम्ही निलंबित करू शकत नाहीत. तसेच उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत विभाग यांना वारंवार तक्रार केली. त्यांनी आपलं एक पत्र दिलं की आम्ही विभागीय चौकशी करू म्हणून. जर हे संबंधित तक्रारकर्ते उपोषणाला जर बसलेच नसते तर त्यांनी म्हणजे आजपर्यंत विभागीय चौकशी केलीच नसती असं यावरून सिद्ध होते. म्हणजे ते उपोषणाला बसले आणि त्यांच्या दरवाजासमोरच म्हणजे त्यांच्या कार्यालयासमोरच बसले म्हणून ते काय म्हणतात विभागीय चौकशी करण्यासाठी ते फक्त एक आश्वासन देत आहे. तसेच शिक्षण विभागाच्या तक्रारी आहेत. एक VA बिसेन म्हणून एक सहाय्यक शिक्षक होते पंचायत समिती आमगाव अंतर्गत. त्यांनी पंचायत समिती आमगाव ते 2004 पासून ते कार्यरत होते. त्या कार्यकाळात त्यांनी पुष्कळ ठिकाणी म्हणजे न जाता गैरहजर राहून सुद्धा त्यांचे पगार काढण्यात आले आहेत. कोणत्या प्रकारची रजा? त्यांना 2015मध्ये पॅरालायसिस झाला होता. हे त्यांचंच म्हणणं आहे, आमचं म्हणणं नाही. तरी ते पॅरालिसिस अर्धांगवायूच्या म्हणजे त्यांचा पूर्ण अर्ध शरीर काम करत नव्हता, तरी त्यांची पूर्ण हजेरी लावून पगार त्यांना देण्यात आलेला आहे. हे खोट्या सह्या केल्या आहेत त्यांच्या हजेरी रजिस्टरावर. कारण ते त्यावेळेस काय म्हणतात त्याला अर्धांगवायूच्या झटक्याने बाधित होते. तरी पण तसेच त्यांची प्रतिनियुक्ती देण्यात आली. ते मान्य गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती गोरेगाव यांचा अहवाल असा आहे की ते शिक्षण म्हणजे त्यांचे काय म्हणलं जाईल ते अकार्यक्षम होते असं त्यांच्या अहवालात नमूद आहे. तरी पण त्यांना वेगवेगळ्या शाळेत प्रतिनियुक्ती करणं, जामखेड या ठिकाणी पटसंख्या नसतानाही त्यांना प्रतिनियुक्तीवर पाठवण्यात आलं. 2 वर्ष प्रतिनियुक्तीवर पाठवणं हा कोणत्या नियमानुसार प्रतिनियुक्तीवर हे समजून येत नाही. शिक्षण विभागाचे भोंगड कारभार आहे. आपल्या जिल्हा परिषद शाळेमध्ये जे शिक्षक शिकत त्यांना मुख्यालय राहण्याचा 2019च्या GR प्रमाणे त्यांना मुख्यालय राहण्याचा बंधनकारक आहे. त्यांना ग्रामसभेचा ठराव लागतो त्यासाठी. तरी पण कोणतेही शिक्षक मुख्यालय आजही राहत नाही. आमच्या मित्रांनी आता जे उपोषण सुरू केलं तेव्हा शिवसाहेबांनी एक पत्र काढलं की शिक्षकांना मुख्यालय राहणं बंधनकारक करण्यात यावं. त्यांना ग्रामसभेचा ठराव त्यांना कंपल्सरी आणि ही व्यवस्था 2019 पासून असताना त्यांनी आज म्हणजे 2 दिवसापूर्वी का पत्र काढलं हे समजून येत नाही. म्हणजे जर अंगावर राहिली तरच शिंगावर घ्यायची अशी जिल्हा परिषदच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची याच्यातून काय म्हणतात त्याला भूमिका दिसून येते. ह्या प्रकरणात ग्रामपंचायतच्या सचिवापासून तर जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी
पंचायत विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षण विभागाचे शिक्षण अधिकारी प्राथमिक BO हे सगळे, त्या तत्कालीन केंद्र प्रमुख, तत्कालीन शिक्षण विस्तार अधिकारी हे सगळे त्या शाळेत ज्या शाळेत ते VA विषयन हे नोकरीवर होते त्या शाळेचे मुख्याध्यापक हे सर्व या प्रकरणात दोषी आहेत. कारण त्यांनी संगनमत करून शासनाची दिशाभूल करून VA विषयन यांना लाभ दिलेला आहे. तर आमची मागणी हीच आहे की त्यांच्याकडून ती पूर्ण वसुली करण्यात यावी, त्यांच्यावर फौजदारी गुन्हा आणि त्यांना सह देणारे ज्यांनी त्यांची सोबत दिली, ह्या कामात सोबत केली, त्यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि त्यांच्याकडून सुद्धा वसुली झाली पाहिजे. आणि तसेच VA विषयांना 2022 12व्या महिन्यात 2022ला त्यांनी VRS दिलेला आहे. आता मला एक सांगा, ज्याच्यावर चौकशी चालू आहे त्यांना VRS देता येत नसा शासनाचा नियम आहे, तरी कोणत्या नियमानुसार शिक्षण विभागाने त्यांना VRS दिलं हे समजून येत नाही. अशा प्रकारचा घोडा आहे. तसेच त्यांनी ज्या ठिकाणी सह्या मारलेल्या त्या सह्यामध्ये जर त्याची पूर्णपणे काय म्हणतात त्याला व्हेरिफिकेशन झालं नियमानुसार तर त्यांच्या सह्यामध्ये तफावत आहे. तसेच संबंधित शिक्षक एकाच दिवशी तिरोडा येथे त्यांची काही कोर्टात म्हणजे उपविभागीय अधिकारी यांच्याकडे पेशी होती, त्यावेळेस त्याच वेळेवर हजर आहेत. 11 वाजे आणि 10:40 ते बनगाव येथे शाळेत हजर आहेत. हे दिलेल्या माहितीवरूनच हजेरी रजिस्टरवरून दिसून येते. ते त्यावेळेस 11 वाजता तिरोड्यात आणि आमगावच्या बनगाव शाळेमध्ये उपस्थित. आता मला एक सांगा, 70 ते 80 किलोमीटर दूर अंतरावर एकच माणूस 20 मिनिटात कसा हजर राहू शकतो? म्हणजे याच्यावरून समजते की तो एका दिवसासाठी तो एवढा करू शकतो, तो त्याने आपल्या जीवनात अकार्यक्षम होते असा ठपका ठेवलेला आहे आताचे तत्कालीन गट शिक्षण अधिकाऱ्यांनी आपल्या चौकशी अहवालात. तरी पण त्यांना क्लीन चिट देण्यात आलेली आहे. म्हणजे याच्यावरून समजते की किती मोठा भ्रष्टाचार आहे आणि किती मोठी लॉबी लागली. राजकारण, समाजकारण हे सगळे एकाच माळ्याचे मणी होऊन बसलेले आहेत. मोठ्या मोठ्या नेत्यांचे याच्यामध्ये हस्तक्षेप आहे हे असं समजून येते. याच्यावरून प्रेशर आहे सत्ताधाऱ्यांच्या, विरोधी पक्षांच्या, सगळे एक होऊन त्यांनी यांनी जे तक्रार केली त्याच्यावर कोणती कारवाई झाली नाही पाहिजे म्हणून ते COवर प्रेशर आणत आहेत. ह्या आमचे अविनाश मेश्राम आणि यांचे बंधू गेले होते भेटायला, त्यांच्या वक्तव्यावरून हे समजून येतं. CO साहेब म्हणत आहेत की बैठने देऊ कितने दिन, जितने दिन बैठना है बैठ सकते असे म्हणतात, पण त्याच्यावर कोणताही तोडगा काढण्यास तयार नाहीत. त्यांना जर काही झालं तर जिम्मेदार प्रशासन राहील. हां सर, हो आम्ही पत्र दिलं आहे त्यावेळेस तिथं लिहिलेलं आहे की आपले प्रशासन जबाबदार राहील. तक्रार तपासणी होते, डॉक्टर येऊन करतात. हो आणि हो केटीसला घेऊन गेले ते यांच्यात त्यांनी रेफर केलेलं आहे त्यांना केटीसला आजही. तुमच्या या प्रेस नोटमध्ये 2 तक्रारी आहेत है ना, एक शिक्षक आहे त्याच्यानंतर एक ग्रामसेवक आहे. हां, शिक्षण विभाग आणि पंचायत विभागाच्या तक्रारी आहेत. 2 विभागावर. हां, ग्रामसेवकाचा म्हणजे ते चौकशी अहवालामध्ये ते दोषी आढळून आले, तरी पण आत्तापर्यंत 1 वर्ष होऊन गेला. तरी आता एक आहे CR कटरे आणि एक मीनाक्षी बिसेन म्हणून आहेत, दोन्ही महिला ग्रामसेवक आहेत आणि त्यांनी अफरातफर केली आहे पैशाची. हे मीनाक्षी बिसेन आणि CR कटरे म्हणून आहेत, ह्या दोघांनी अफरातफर केली आहे. हा, दोन्ही ग्रामसेवक होते हो तत्कालीन त्यावेळेस. आता निल्लारे म्हणून कार्यरत आहे तिथं. ही मागील 17 ते 22च्या दरम्यानची, 22च्या दरम्यान. आता मीनाक्षी बिसेन ह्या पुढे दौडीपारला आहेत, ग्रामपंचायत दौडीपार, आणि CR कटरे तिरोडा पंचायत समिती अंतर्गत येतात, कार्यरत आहेत. आता अजून एक मुद्दा आहे ग्रामपंचायत बाबईचा. एकाच रस्त्यावर 3 ते 4 वेळेस एकाच रस्त्यावर काम करण्यात आले आणि एका निधीतून काम करण्यात आले आणि 3-4 निधीचा पैसा त्याच्यावर खर्च झालेला आहे. ही माहिती अधिकारातून मिळालेल्या कागदपत्रावरूनच कळलं. कारण त्याच ठिकाणी दलित वस्तीचंच काम झालं त्याच रस्त्यावर, आणि त्याच रस्त्यावर 14 वित्त आयोगचा पण काम झाला. 2 वेळेस काम झालं. हो, एकाच रोड योजना 5 वर्षाच्या दरम्यान काम एकदाच काम झालेलं आहे. तात्पुरता वरची फक्त कोटिंग करतात आणि अंदरचे, कारण बेसचे पैसे पूर्णपणे खाल्लेले आहेत तत्कालीन सचिवाने. त्याच रस्त्यावर आमदार निधी, खासदार निधी, दलित वस्ती सुधार योजना, 14 वित्त आयोग याच्यातून आणि 25-15 मधूनही 5 वेळेस काम झालेलं आहे. हे ग्रामपंचायतद्वारे. ग्रामपंचायत तत्कालीन सरपंच आणि सचिव यांनी केले आहेत.
त्यावेळेस सचिव होते लिल्लारे म्हणून, ते आता आजही कार्यरत आणि सरपंच होते सोमेश रांगडाले म्हणून. शासनाच्या GR 2019च्या की मुख्यालय राहणे बंधनकारक आहे शिक्षकांना. त्याला ग्रामसभेचा ठराव आणि त्याला ग्रामसभेचा ठराव आहे, पण त्याच्याकडे कोणत्याही ग्रामसभेचा ठराव नाही की हे राहतात म्हणून त्याचा पुरावा नाही. आणि त्यांनी फक्त आम्ही इथं राहतो असं फक्त लिहून दिलेलं आहे, आणि ते वेळेवर लिहून दिलेलं आहे, वेळेवर तयार करून दिलेले कागदपत्र आहेत. त्यांनी वर्षनिहाय द्यायला पाहिजे. वेळेवर एका याच्यात 12 वर्षाचे कागद एकाच कागदावर 12 वर्षाचा हिशेब दिला आहे त्यांनी. असं कधी होऊ शकते का? त्यांच्याकडे तुम्ही हे मागणी केली होती का? कशाची? स्टॅम्प पेपर जो हो, सगळंच मागणी केलं होतं, पण त्यांनी दिलं नाही. त्यांनी दिलं नाही, फक्त एका कागदावर लिहून दिला घर टॅक्स. तर हेच म्हणतो की त्याच्यावर गुन्हा दाखल करायला पाहिजे, हीच आमची मागणी आहे. प्रशासनाकडून ही मागणी आहे, प्रशासनालाच मागणी आमची. प्रशासनाची दिशाभूल केली. हां, प्रशासनाने दिशाभूल केली, फौजदारी गुन्हा त्यांच्यावर दाखल करण्यात यावा अशी आमची मागणी आहे. आमच्या तक्रारीतच मागणी होती अशी. कोणाला 4,000 मिळाला तर तत्कालीन, कोणाला 5,000 मिळालेला आहे. अंदाजे दोघांनी किती केलेला आहे भ्रष्टाचार? कमीत लाखो रुपयाचा भ्रष्टाचार आहे. 2021 पासून माहिती लावली होती, मागितली 2012 पासून, 2021 पासून माहिती. शिक्षक मुख्यालयामध्ये राहत नाही का? बाकी मुख्यालयामध्ये शिक्षक राहतात? नाही राहत, कोणीच शिक्षक राहत नाही. माझ्यामध्ये तर कोणीच राहत नाही. कोणता 90% राहत नाही. आता सांगतो याच्याविषयी आहे. VA बिसेन ज्या शाळेत होते, VA बिसेन मेन ज्यांच्यावर तक्रार आहे, जे शिक्षक होते, सहाय्यक शिक्षक, त्यांच्यावर तक्रार आहे. त्यांनी त्यांची माहिती घेण्यासाठी म्हणून आम्हाला माहिती मागितली. त्यावेळेस हा प्रकार उघडकीस आला. VA बिसेन हे आमगाव पंचायत समितीला, ते आता बनगावला राहतात, तिथंच राहतात. ते VRS घेतलेलं आहे त्यांनी. तक्रार केल्यानंतरच घेतलेली आहे. पूर्ण चौकशी चालू असताना त्यांना VRS देण्यात आला. आणि अभी कोई शिक्षक अधिकारी कर्मचारी वगैरह नहीं है, नहीं। शासन प्रशासन इसके ऊपर ध्यान नहीं दे रही? नहीं दे रही ध्यान, किसी भी ऊपर नहीं दे रही. ना ग्राम सेवक कोई रह रहा है, ना शिक्षक रहा है, कुर्सी सहायक नहीं रहता, तलाठी नहीं रहता. उनकी GR में लिखा ही है, फिर भी कोई उसके ऊपर कार्रवाई नहीं हो रही है. उनको मुख्यालय में रहना क्यों जरूरी, क्या जानकारी? क्योंकि जनता के काम में आना चाहिए, वो 24 घंटे काम में आना चाहिए. ऑन ड्यूटी तो 10 से 5:30 बजे तक, 6 बजे तक रहता ही है. लेकिन अगर रात को किसी को काम पड़ा, कोई आपत्ति आती, आपत्ति व्यवस्थापन, तो वो तो 24 घंटे काम करना पड़ता है ना उसके कारण उस वक्त. जो मुख्यालय में रहने का प्रमाण पत्र देते हैं तो जनता क्यों देती है? जनता यानी कुछ पैसे लेकर के देते, कोई संबंध के कारण देते हैं. तो उनके ऊपर कार्रवाई नहीं होना चाहिए? कार्रवाई होना चाहिए उनके ऊपर भी, जिन्होंने झूठे प्रमाण पत्र दिए. तो आपको ऐसे निर्देशन आया तो उनके खिलाफ भी कार्रवाई? हाँ, तो हम उसके लिए भी डिमांड करेंगे ना. लेकिन कैसा है, ये चौकसी में सिद्ध होना चाहिए ना. चौकसी करते ही नहीं तो सिद्ध कहाँ से होगा? चौकसी होना चाहिए. और मैं तो बोलता हूँ कि लोकेशन की चौकसी होना. अगर कोई टीचर देता है झूठे प्रमाण पत्र कि वो तो रात को उसका मोबाइल नंबर का लोकेशन उसका ट्रेस होने को ना, उस दिन का, उस साल का, तब उसका दूध का दूध और पानी का पानी पूरी सत्य यानी सच्चाई पूरी मालूम हो जाएंगी. अभी मतलब चौकसी होने के बाद अगर दोषी पाया जाएगा तो वो जो जिन्होंने ऐसा प्रमाण पत्र दिया है उनके ऊपर भी कार्रवाई होगी. जिसने दिया है झूठा प्रमाण पत्र, मेरे यहाँ रहता है करके, उस संबंधित इसम के जनता के ऊपर भी कार्रवाई होगी. कर्मचारी को लोग ही, हाँ, क्योंकि अभी आपके पास बबई ग्राम पंचायत में मीनाक्षी बिसेन करके जो ग्राम सेवक रहती थी उस वक्त जो थी, उसने एक दी थी प्रमाण पत्र करारनामा कि मैं इसके यहाँ रहती हूँ करके. लेकिन घर मालक ने हमको लिख के दिया कि मेरे यहाँ नहीं रहती करके लिख के दिया. इसने मेरी ज़बरदस्त गांव के पंचों के सामने लिख के दी, गांव के लोगों की सही नहीं. तो उसमें साइन वो घर मालक की नहीं है क्या? झूठी साइन मार के दी है उसने करारनामा. लेकिन फिर हाँ, फर्जी साइन, फिर भी उसके ऊपर कार्रवाई नहीं हो रही है. क्या बताएंगे, आप इनके साथ में हैं, आपके क्या मुद्दे क्या हैं? मैं अविनाश मेश्राम, हमारा पब्लिक वेलफेयर फोरम है. पब्लिक वेलफेयर फोरम को हमारे जनकलाल जी बिसेन है, ये हमारे तालुका के तालुकाध्यक्ष है, गोरेगांव तालुका के. इनके माध्यम से 2017 से लेकर जो समस्याएं थी शिक्षण विभाग और पंचायत विभाग, इनकी जो जानकारी हमको मिली है, वो जानकारी के पुरावे भी हमारे पास में, पूरे सबूत हमारे पास होने के बावजूद भी उनके ऊपर कोई भी कार्रवाई नहीं की है. तो इसको हम लोग सुशासन किस तरह से बोलेंगे? ये सुशासन की प्रभावी अमल बजावनी जो होना चाहिए शासन के, महाराष्ट्र शासन के नियम के अनुसार या केंद्र शासन के नियमानुसार, इसको हम सुशासन किस बेसिक पर बोलेंगे कि जो व्यक्ति, जो कर्मचारी, अधिकारी जो है,
जो जवाबदार व्यक्ति है, वो विभाग प्रमुख है, वो ही अपनी जवाबदारी से मुकर रहे। जब भी वो जानकारी मांगते हैं, उनको जानकारी एक तो कम दी जाती है, अपूरी दी जाती है, और जो भी जानकारी दी जाती है वो दिशा भूल करने वाली है, झूठी जानकारी दी जाती है। जब भी कोई जानकारी भी मिली है, उसके एक जानकारी के एक चौकसी के दो अहवाल बने। किसके? एक कोई भी जो भी चौकसी, जिस भ्रष्टाचार के हमने जो तकरार की है, उस तकरार पर जो भी चौकसी उन्होंने अधिकार में बोलते हैं क्या? माहिती अधिकार में पूरी तरह से भूख हड़ताल है 14 तारीख से। हाँ 12 दिन हो गए। हाँ, तो ये बहुत बड़ी शोकांतिका है और ये एक निंदनीय कार्य है कि 15 अगस्त, हाँ, अधिकारी माननीय महेंद्र गजभिये साहब, इनसे भी मिला। इनको एक चीज़, वीए बिसेन, हमारे जो शिक्षण विभाग के जो वीए बिसेन शिक्षक है, जो अकार्यक्षम होते हुए उनको वॉलंटरी रिटायरमेंट दिया गया, उनकी बोगस सिग्नेचर जो अब्सेंट पर उसने सही मारा है कि प्रेजेंट की, उसके बाद में भी उनको क्लीन चिट दिया गया। एक ही स्थान पर एक ही समय में डबल उन्होंने हाजिर थे। तो मैंने उनके लिए उनको डिमांड किया कि उनकी जो लोकेशन है, जिस समय में आप बोल रहे हो कि ये हाजिर था, कार्यक्षम था, ऑन ड्यूटी था, तो उसकी उस समय की हमको लोकेशन चाहिए। तो उन्होंने मुझे जवाब दिया कि लोकेशन के लिए माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी इनका हमको आदेश लगेगा, परवानगी लगेगी। तो आप बोलिए, हमने बोला कि आप डिमांड कीजिए, वो आदेश देंगे। अगर उनके अधिकारी क्षेत्र में नहीं होगा तो वो एसपी साहब को प्राचारण करेंगे या फिर जिलाध्यक्ष साहब को प्राचार्य करेंगे, जिलाधिकारी को। तो इस पर उन्होंने बोला कि ठीक है, मैं तो बोलूँगा लेकिन आप स्वयं मिलो। उन्होंने कुछ जवाब नहीं दिया। उन्होंने बोला कि हमारे शिक्षण विभाग की जो चौकसी है, ये विभागीय स्तर पर करने के लिए हमने लेटर दिया उनको। अगर विभागीय स्तर पर अगर चौकसी होती है तो विभागीय चौकसी में जो मूल कार्यकर्ता है, मूल अर्जदार है, वो भी प्रेजेंट चाहिए। नहीं, इतना बड़ा एक जो कार्यकर्ता हमारा एक मरण से यानी जिंदगी और मौत से जूझ रहा है, तो प्रशासन को इसकी यानी कितनी फिक्र है? अगर नहीं है तो ये बहुत बड़ा निंदनीय कार्य है। और 14 तारीख से अगर बैठा है वे व्यक्ति, एक तरफ आज़ादी का अमृत महोत्सव, दूसरी तरफ 15 अगस्त के दिन किसी भी कर्मचारी ने, विभाग प्रमुख ने यहाँ पर इस उपोषण का कोई संज्ञान नहीं लेना, ये बहुत बड़ी बात है। यह बहुत बड़ी निंदनीय कार्य किया है। तो मुद्दा है, उसके लिए कोर्ट में भी जाने के लिए पब्लिक वेलफेयर फोरम के सभी कर्मचारी रेडी है। हम लोग जाएंगे, कोर्ट में भी लेंगे। कोर्ट ऐसा है कि आपको कोर्ट ही न्याय दे सकता है, न्याय देगा। अगर इन्होंने न्याय नहीं मिला हमको, अगर माहिती आयोग, राज्य माहिती आयोग में हमारे कुछ प्रलंबित प्रकरण है, अगर वहाँ भी हमको अगर न्याय नहीं मिलता है तो हम लोग ये प्रकरण जो है कोर्ट में डालेंगे। और संबंधित तुम्ही आधीच गेले असते हो, तर इतके तुमच्याजवळ प्रूफ आहेत हो, तर तुम्हाला न्याय लवकर मिळाला असता ना? 100% मिळाला असता। परंतु तुम्ही म्हणताय कोणाची कुठे बदली झाली, तुम्ही न्यायालयात जाताना संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना सुद्धा खेचणार का न्यायालयात, काय सांगा? हो, वरिष्ठ संबंधित विभाग प्रमुखांना खेचणार, कारण आमच्याकडे पुरावे आहेत आणि जी दिलेली माहिती, बरीचशी माहिती खोटीसुद्धा आहे, दिशाभूल करणारी आहे। तर अशा बेजबाबदार, बेशिस्त आणि मुजोर कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या विरुद्ध आम्ही न्यायालयात सुद्धा लढण्यास पूर्णपणे सक्षम आहोत आणि तयार आहोत।